म्हणजे काय तर शिक्षकांचाही होतोय, आदर्श शाळाही निवडल्या जात आहेत, मुख्याध्यापकांचाही होतोय. कारण हे जे यश विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे ते कलेक्टिव्ह यश आहे. त्यामध्ये पालकांचा वाटा आहे, शिक्षकांचा आहे, शाळेचा आहे, मुख्याध्यापकांचा आहे. या सर्व सोहळ्याचं आयोजन एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं हे शिवाजीराव शिंदे यांनी गेले 16-17 वर्ष PTS पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करून खरोखर कौतुकास्पद कार्य करत आहे. शिवाजीराव शिंदे म्हणजे पहिल्यापासूनच शिक्षण विद्यार्थी असताना छात्र भारतीमध्ये उपक्रम करत होते आणि आता त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी शिक्षक म्हणून केली, नंतर पत्रकार झाले. परंतु शिक्षण विभागाशी शिक्षणाशी त्यांनी नाळ काय अजून तोडलेली नाही. आता स्पर्धा परीक्षेसाठी मुलांनी तयारी करणं ही एक गरज झाली आहे. कारण कुठलाही तुम्हाला अभ्यासक्रमाला जायचं असू दे, तुम्हाला स्पर्धा परीक्षेला बसावंच लागणार आहे. पूर्वी फक्त MPSC UPSC या परीक्षेसाठीच आपल्याला तयारी करावी लागत होती. पण आता असा अभ्यासक्रमच नाही की ज्यात स्पर्धा परीक्षेशिवाय तुम्हाला प्रवेशच मिळणार नाही किंवा मिळेल असा अभ्यासक्रमच नाही. उदाहरणार्थ तुम्हाला साधं इंजिनिअरिंग करायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. मेडिकल स्पर्धा परीक्षा आहे. IITला जायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. MPSC UPSCला तर आहेच. वकील ॲडव्होकेटच्या कोर्सला जायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. MSCला जायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. BEdला जायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. MEdला जायचं आहे, स्पर्धा परीक्षा आहे. PhD करायची आहे, स्पर्धा परीक्षा आहे. एवढं सगळं करून शिक्षक व्हायचं आहे, पुन्हा स्पर्धा परीक्षा आहे, TET. म्हणजे स्पर्धा परीक्षा हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आणि त्यामुळं त्याची तयारी लहानपणापासून करणं हे खरोखरच गरजेचं आहे. या स्पर्धा परीक्षा ज्ञानावर जेवढ्या आधारित आहेत तेवढ्याच परफॉर्मन्स बेस्ड आहेत. त्यामुळं विद्यार्थ्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तीनही पातळीवर जर तयारी झाली तरच या परीक्षेमध्ये यश मिळतं. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक ही पण चांगली तयारी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करून घेणं स्वतःची फार गरजेचं आहे. ज्ञान तर मिळवणंच पाहिजे, पण त्याबरोबर परफॉर्मन्स त्या दिवशी झाला पाहिजे. या स्पर्धा परीक्षेमध्ये जी मुलं बसली, जी यशस्वी झाली त्यांचं तर कौतुकच. पण ज्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला त्या सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो. आणि उद्या तुमच्यातूनच जे तयार होणारे कलेक्टर आहेत, DSP आहेत, मोठमोठे वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तुमच्यातच दडलेल्या सर्व भावी मोठमोठ्या व्यक्तिमत्वाचं मी त्या घडवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.